शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनाच्या सलग सुट्ट्यांमुळे साईनगरी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. पर्यटन स्थळांपेक्षा धार्मिक स्थळांना भाविकांनी अधिक पसंती दिल्याचं चित्र पाहायला मिळत असून देशभरातून साई भक्त शिर्डीत साई दर्शनासाठी मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. साई समाधी मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसरात साईराम नामस्मरणाचा गजर सुरू आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच उत्तर भारतातील विविध राज्यांतून हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. वाढत्या गर्दीमुळे शिर्डी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला असून शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खाजगी वाहने, बस, ट्रॅव्हल्स आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. दरम्यान साई संस्थान प्रशासन, शिर्डी पोलीस आणि नगर परिषद प्रशासन पूर्णतः सतर्क झाले असून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दर्शन रांगा नियोजनबद्ध पद्धतीनं नियंत्रित केल्या जात आहेत. शिर्डीला येणाऱ्या भाविकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, साई मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी, वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश शिरसेकर आदी प्रमुख अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासन आणि संस्थानचे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील हॉटेल्स, धर्मशाळा, भक्तनिवास तसेच लॉजेस पूर्णतः हाऊसफुल झाले असून अनेक भाविकांना मुक्कामासाठी पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. हॉटेल व्यावसायिकांकडून ही गर्दी लक्षात घेता सेवा वाढवण्यात आल्या आहेत. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.